सबस्क्राईब करा मनीज रेसिपी या कुकिंग चॅनलला आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिले मिळेल आणि तुम्ही माझी एकही रेसिपी मिस नाही करणार. तर आज मी इथे तुम्हाला होळी आलेली म्हणून होळी स्पेशल पुरणपोळीची रेसिपी इथे मी तुम्हाला दाखवते आहे. पूर्ण टमटमीत फुगलेली पुरणपोळी आहे, तुम्ही बघू शकता. आणि फ्लेवर याच्यामध्ये 2 फ्लेवर येणार आहेत तुम्हाला. फ्लेवरची ही पुरणपोळी आहे, एकदम टेस्टी आणि साखर आणि गूळ मिक्स करून ही पुरणपोळी आपण बनवणार आहोत. तर रेसिपी चालू करूया आपण. चणा डाळ इथे घेतलेली आहे 2 कप, 2-2.5 कप चणा डाळ घेतलेली आहे. कारण तुमच्याच क्वांटिटीनुसार घरातल्या मेंबर्सनुसार तुम्ही तुमची क्वांटिटी डाळीची कमी जास्त करू शकता. आणि ही डाळ 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. डाळ धुवून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला शिजताना त्याच्यात फ्लेवर द्यायचा आहे, म्हणजे जसं मी बोलले होते व्हिडिओमध्ये. त्यामुळे हिरवी विलायची इथे घालायची आहे आणि जायफळ तुम्हाला किसून टाकायचं आहे. याच्यामध्ये शिजताना टाकू शकता किंवा पुरण शिजवल्यानंतर पण तुम्ही टाकू शकता. तर विलायची आणि जायफळ इथे टाकून याला जवळपास मऊ शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. डाळ पूर्ण मऊ शिजली पाहिजे. तर डाळ इथे शिजवून झालेली आहे आणि ह्याचं पाणी साईडला काढून ठेवलेलं आहे डाळीचं. हे आमटीमध्ये वापरलं जातं हे पाणी. तर आता पुरण आपण साखर टाकून घेतलेली आहे. इथं समजा तुमचं 2 कप पुरण असेल, 2 कप डाळ असेल, तर त्यासाठी तुम्ही अर्धी वाटी साखरने 1 वाटी गूळ असं, किंवा अर्धी वाटी साखर अर्धी वाटी गूळ असं पण घालू शकता. तुमच्या गोड चवीनुसार तुम्ही गोडाची क्वांटिटी कमी जास्त करू शकता. तर याच्यात 1 कप गूळ घालून घेतलेला आहे मी आणि 1 कप साखर घालून घेतलेली आहे, कारण पुरणाची डाळ इथे माझी जास्त होती. तर तुमची क्वांटिटी बघून तुम्ही साखर आणि गुळाचं प्रमाण याच्यात टाकायचं आहे. तर साखर आणि गूळ घातल्यानंतर याला गॅसवर शिजत ठेवलेलं आहे. तसेच ही डाळ शिजली डाळीमध्ये साखर आणि गूळ घालून परत त्याला गॅसवर शिजत ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि साखर आणि गूळ घातल्यानंतर पाणी सुटतं त्याला. परत ते पाणी आपल्याला सगळं आटवून घ्यायचं आहे. आणि आटवून झाल्यानंतर मग आपल्याला परत पुरण चाळणीने किंवा तुमच्याकडे पुरण पात्र असेल तर त्याच्याने तुम्हाला चाळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता डाळीला जे पाणी सुटलं होतं साखर गूळ घातल्यानंतर, ते सगळं आटल्यानंतरच इथे पुरणाच्या चाळणीमधून इथे पुरण आपण काढून घेतो आहे. तुम्ही बघू शकता प्लेन पुरण पडते आणि याला फ्लेवर विलायची आणि जायफळामुळे फ्लेवर खूप छान लागतो. तुम्ही नक्की एकदा अशी पुरणपोळी करून बघा. आणि मिक्स केलेलं आहे साखर आणि गूळ घालून. तर अशा प्रकारे सगळं पुरण इथे काढून ठेवलेलं आहे मी, तुम्ही बघू शकता. पुरण आपलं बनवून तयार आहे. आणि जास्तीचं पुरण झालं असेल तर तुम्ही लॉक बॅगमध्ये भरून याला फ्रीजमध्ये ठेवून 15 ते 20 दिवस आरामशीर वापरू शकता. तर पुरण आता बनवून तयार आहे. सोबतच कणिक पण इथे मळवून घेतलेली आहे. गव्हाची पिठाची कणिक नॉर्मल जशी मळतो तशी थोडीशी पुरणासाठी पातळ मळतात, त्यामुळे थोडीशी पातळ कणिक मळून याचा एक उंडा इथं घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. साईज तुमच्या आवडीनुसार तुम्ही पुरणाच्या पोळीची ठेवू शकता. इथे मीडियम साईजची पतली पण मोठी थोडीशी पुरणपोळी इथे करून घेणार आहे. तर उंडा लाटून घ्यायचा आहे, त्यावर थोडं तूप लावून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तुपाचाच वापर करायचा आहे. आणि त्यानंतर पुरण घेतलेलं आहे, पुरणाचा गोळा याच्यात ठेवून घेतलेला आहे एक. आणि आपल्याला पोळी ही पूर्ण बंद करून घ्यायची आहे, नीट सील पॅक. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही पुरण भरल्यानंतर पोळी पुरण बाहेर येणार नाही अशा पद्धतीने नीट बंद करून घ्यायची आहे. आणि एक्स्ट्रा जी कणिक निघतं ते साईडला काढून तुम्हाला बाजूला ठेवायचं आहे. आणि त्याला पॅक करून मग तुम्हाला पिठामध्ये पुरण थोडंसं, जे आपण पोळी आहे उंडा, तो पिठामध्ये घोळून तुम्हाला चपाती हलक्या हाताने एकदम लाटून घ्यायची आहे. प्रेशर देऊन चपाती लाटली तर ती फुगणार पण नाही आणि फाटेल पण. त्यामुळे हलक्या हाताने तुम्ही पुरणपोळी हव्या त्या आकाराची, हव्या त्या साईजची तुम्ही लाटून घ्यायची आहे. इथे ही पुरणपोळी थोडीशी पतली आहे आणि साईज थोडीशी किंचित मोठी ठेवणार आहे. जास्त छोट्या पण पुरणपोळ्या चांगल्या लागत नाही, त्यामुळं पुरणपोळी इथे मीडियम साईजची पतली लाटून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता हिला भाजून घेऊया आपण. तवा गरम करत ठेवला तर तव्यावर पुरणपोळी टाकलेली आहे. आणि त्यानंतर हिला दोन्ही साईडने आता शेकून घ्यायचं आहे. पहिले तूप टाकायचं नाही आहे, शेकल्यानंतर आपल्याला दोन्ही साईडने तूप टाकायचं आहे, तुम्ही बघू शकता. आता दुसऱ्यांदा चपातीला पलटी मारल्यानंतर त्याच्यावर आता मी तूप टाकून घेणार आहे. बरेच जण तूप न टाकता पहिले भाजून घेतात आणि नंतर मग वरतून तूप टाकून खातात. तसं मला नाही आवडत, त्यामुळे आम्ही जेव्हा आपण पुरणपोळी बनवतो तेव्हा भाजतानाच त्यावर भरपूर तूप टाकून भाजतो आणि खाताना पण तूप टाकून खायचं. तर दोन्ही साईडने तूप टाकून आता पुरणपोळी तुम्ही बघू शकता फुगत चाललेली आहे. एकदम टमटम आणि टेस्ट याची खूप छान लागते विलायचीमुळे. आणि जायफळाचा फ्लेवर पण याच्यात खूप छान लागतो.
एकदम पूर्ण पोळी फुगलेली आहे, तुम्ही बघू शकता. पुरण पण बाहेर आलेलं नाही आहे त्यातून. आणि पुरणाची टेस्ट एकदम छान लागते गूळ साखर मिक्स असल्यामुळे. तर पुरणाची पोळी आपली बनवून तयार आहे. होळी आलेली आहे म्हणून होळी स्पेशल रेसिपी मी इथे पोस्ट करत आहे. होळीला पुरणाची पोळी बनवतात, त्यामुळं तुम्हाला ही रेसिपी मी आज इथे पोस्ट करून दाखवली आहे. थोडीशी वेगळी आणि थोडीशी चांगली नवीन काहीतरी ह्या रेसिपीमध्ये तुम्हाला आवडलं असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. मनीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मनीज रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि पुरणाची अशी फ्लेवर असलेली, जायफळ विलायची फ्लेवर असलेली ही चपाती तुम्ही नक्की या होळीला करून बघा. तर मनीज रेसिपीकडून तुम्हा सर्वांना हॅप्पी होली. आणि ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा या होळीला. तर भेटूया पुढच्या अशा एक छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.